ओम शांती। आज आहे 28/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही विश्व नाटकाच्या गुप्त रहस्याला जाणता की हे संगमयुग चढत्या कलेचे युग आहे। सतयुगापासून कला कमी होत जातात। प्रश्न आहे, सर्वात उत्तम सेवा कोणती आहे आणि ती सेवा कोण करतात? उत्तर आहे, भारताला स्वर्ग बनविणे, रंकाला राव बनविणे, पतिताला पावन बनविणे हीच सर्वात उत्तम सेवा आहे। अशी सेवा एका बाबा व्यतिरिक्त इतर कोणीही करू शकत नाही। बाबांनी अशी महान सेवा केली आहे, तेव्हाच तर मुले त्यांचा आदर करतात। सर्वात पहिले सोमनाथाचे मंदिर बांधून त्यांची पूजा करतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. रचिता आणि रचनेचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। फक्त एक चिंता करायची आहे की आम्हाला सतोप्रधान जरूर बनायचे आहे। 2. या बेहदच्या विश्वनाटकाला बुद्धीमध्ये ठेवून अपार आनंदामध्ये राहायचे आहे। बाबा सारखा आदर प्राप्त करण्यासाठी पतितांना पावन बनविण्याची सेवा करायची आहे। आजचे वरदान आहे, अधिकारीपणाच्या स्मृतीद्वारे सर्व शक्तींचा अनुभव करणारे प्राप्ती स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, जर बुद्धीचे नाते सदैव एका बाबांशी जोडलेले असेल तर सर्व शक्तींचा वारसा अधिकाराच्या रूपामध्ये प्राप्त होतो। जे अधिकारी समजून प्रत्येक कर्म करतात त्यांना काही बोलण्याची अथवा संकल्पामध्ये देखील मागण्याची गरज राहत नाही। या अधिकारीपणाची स्मृतीच सर्व शक्तींच्या प्राप्तीचा अनुभव करविते। तर नशा रहावा की सर्व शक्ती हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे। अधिकारी बनून चाला, म्हणजे मग अधीनता संपुष्टात येईल। स्लोगन आहे, स्वतः सोबतच प्रकृतीला देखील पावन बनवायचे असेल तर संपूर्ण लगाव मुक्त बना। ओम शांती।